तर आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचे धपाटे। त्यासाठी सर्वप्रथम मी घेतलेला आहे किसलेला भोपळा। एका परातीमध्ये घेतलेलं आहे मी थोडंसं 1 वाटी गव्हाचं पीठ, थोडंसं बाजरीचं पीठ आणि थोडंसं डाळीचं पीठ, बेसन डाळीचं पीठ। तर त्यामध्ये आपण सर्वप्रथम ॲड करूया आपला किसलेला भोपळा। नंतर थोडीशी लसूण, मिरची आणि जिरे यांची पेस्ट। माझ्याकडे हिरवी मिरची नव्हती म्हणून मी लाल मिरची घेतली आहे, तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता। नंतर आपण टाकणार थोडीशी हळद, थोडासा ओवा, चवीपुरतं मीठ, सगळं छानपणे मिक्स करून घ्यायचं। आणि ज्या वेळेस आपण याचा डो मळणार आहोत, याला मळून घेणार आहोत, तर त्यावेळेस थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं। लक्षात ठेवायचं की याचा गोळा जो आहे तो जास्त पातळ नाही झाला पाहिजे, थोडासा घट्टसरच ठेवायचं, कारण भोपळ्याला हळूहळू पाणी सुटतं। आता हे सर्व असं छानपणे मिक्स करून झाल्याच्या नंतर थोडं थोडं पाणी घालून याचा एक गोळा बनवून घ्यायचा, पीठ मळून घ्यायचं। अगदी थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं। आज क्रिसमस आहे, तर आज सर्वजण निवांत आरामशीर आमच्या घरामध्ये तर सर्वजण आरामशीर उठले। आज मी पण थोडीशी उशिराच उठले।